छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून 2 लाख क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण आणि त्याचबरोबर नगर जिल्ह्यातल्या शेवगाव या 2 गावाला जोडणारा रस्ता जो आहे तो बंद पडलेला आहे। आपण समोर बघता हे गोदावरी नदीचं पात्र आणि या ठिकाणी हा पाटेगाव पूल आहे। या पाटेगावच्या पुलावरून पाणी वाहायला लागल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। परिणामी शेवगाव आणि पैठण या 2 मोठ्या तालुक्यांमध्ये संपर्क तुटलेला आहे। आपण जर हा रस्ता बघितला तर त्याच्या पलीकडे काही लोक थांबलेले दिसतात, आपल्या पाठीमागे सुद्धा लोक थांबलेले आहेत। परिणामी या दोन्ही ठिकाणचा हा संपर्क तुटलेला आहे। रात्रीपासून सातत्याने पाटेगाव पुलावरून हे पाणी वाहत आहे, त्यामुळे हा सगळा संपर्क तुटलेला आहे। हा मोठ्या रहदारीचा पूल होता, मात्र पुलावरून पाणी जात असल्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे। परिणामी हा सगळा या ठिकाणी जर आपण बघितलं तर नागरिकांना मोठी अडचण आणि गैरसोय सहन करावी लागते। अजूनही या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता अजूनही वाहतुकीसाठी बंद आहे। कॅमेरामन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।